नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर आज मी माझं 6 ते संध्याकाळी झोपेपर्यंतचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. समिधाला घेऊन आलेले आहे आणि हा टायमिंग झालेला आहे 10 मिनटं घड्याळ पुढं आहे. 6 वाजून 5 मिनटं झालेलं आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 6 वाजून 5 मिनटं. तर आत्तापासूनचं माझं झोपेपर्यंत जे रुटीन आहे ते तुम्हाला मी आता शेअर करणार आहे. तर चला. समिधाला घेऊन आले की पहिलं मी कुकर लावून घेतला आणि म्हटलं आता चला कुकर होईपर्यंत आम्ही थोडीशी कॉफी घ्यावी. आणि आता आमच्या घरातनं सगळ्यांना सर्दी झाली, मला पण. त्यामुळं व्हॉईस ओव्हर करतानासुद्धा माझा आवाज थोडासा तुम्हाला वेगळा वाटत असेल सर्दीमुळं. तर इथं सर्दीमुळंच ना आम्ही गरम पाणी पितो. मग आदर्शच मी ना गरम पाण्याची बॉटल भरून देत होते त्याला, कारण की सगळ्यांनाच आदर्श हा माझा मुलगा आहे आणि समिधा ही माझी मुलगी आहे. तर दोघांना आणि आमच्या दोघांनाही खूप सर्दी झालेली होती, सगळ्या फॅमिलीलाच. त्यामुळे ना सगळेच गरम पाणी करून पित होतो. आता गरम पाणी करून झाल्यानंतर म्हटलं चला लगेच त्याच्यामध्ये ना कॉफी करायला घ्यावी. आणि इथं आता मी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवते आणि आदर्शसाठी साधी कॉफी. आदर्शची एक्झाम चालू आहे 10th, त्याच्यामुळं ना त्यालासुद्धा मी आता इथं कॉफी देते. सर्दीमुळं थोडंसं तो कॉफी घेतो, अदरवाईज तो कॉफी घेत नाही. आणि एक्झाम पण चालू असल्यामुळं मीच म्हणते थोडीशी तू कॉफी घेत जा, कारण की कॉफी घेतल्यानंतर थोडंसं फ्रेश होतं, ब्रेन पण फ्रेश होतं. त्याच्यामुळं मी थोडीशी त्याला कॉफी दिली. समिधा काही कॉफी घेत नाही, तिला काही जास्त ते आवडत नाही, म्हणून माझ्यासाठी ब्लॅक कॉफी. आता ब्लॅक कॉफीमध्ये ना फक्त कॉफी आणि पाणी घालते मी, आणि आदर्शसाठी दूध घालून, कॉफी घालून, थोडीशी साखर घालून अशा पद्धतीने मी कॉफी त्याला देत असते करून. आता इथं दूध तापायला ठेवलं आणि मी आणि आदर्शसाठी जी कॉफी केलेली होती ते आम्ही सगळे मिळून ना इथं सोफ्यावर बसतो, कारण की हाच एक टाईम असतो मुलांसोबत मी तो स्पेंड करते. दुपारी आदर्श येतो, पण मात्र आम्ही दोघं जेवण करतो आणि तोही थकलेला असतो स्कूलमधून आल्यानंतर, मग तोही आराम करतो आणि दुपारचा थोडासा मीही अर्धा तास आराम करते. त्यामुळे माझं आणि आदर्शचं काही जास्त बोलणं होत नाही. आणि मग समिधा क्लासवरून आल्यानंतर आम्ही तिघंही सोफ्यावर बसून जे काय असेल कॉफी किंवा स्नॅक्स वगैरे काय खात असेल तर सगळे मिळून आम्ही ते करतो. आणि त्यावेळेसच आमचा तो टाईम आम्ही स्पेंड करत असतो. गप्पा गोष्टी काय असेल ते दिवसभरातलं स्कूलमधलं काय जे झालं ते. आता इथं समिधाला काही कॉफी घ्यायची नव्हती, ती म्हणली मला ना अशा पद्धतीची मॅगी करून दे. आता ही मी मॅगी पहिल्यांदाच मी तिच्याकडून ऐकलेली आहे. तुम्ही कधी ऐकलं आहे आणि खाल्लं आहे का असेल तर मला नक्की सांगा. इथं मंचावचं सूप आहे ना, ते सूप मी करायला घेतलं होतं. पहिल्यांदा ती म्हटली मला सूप कर, म्हटलं ठीक आहे. तर गरम पाणी आणि रेडीमेड जे पाऊच मिळतो ना मंचाव सूपचं, तेच मी त्याच्यामध्ये टाकलं आणि पाणी उकळलं की सूप रेडी झालं असं. पण त्या सूपमध्येच नंतर मॅगी टाकायची आणि अशी मॅगी तिला खायची होती. मलासुद्धा नवल वाटलं, की म्हटलं अरे मी तर हे पहिल्यांदाच ऐकले. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, असं कोणी कोणी मॅगी खातं ते. इथं कुकर झाला होता म्हणून मी लगेच ना थंड झाला म्हणून लगेच मी इकडं तिचं सूप होईपर्यंत डब्बे बाजूला काढून ठेवले आणि डाळ म्हणलं लगेच आता फोडणी द्यावी, कारण की मला नंतर वॉकिंगलाही जायचं असतं आणि पुढचंही. मग कसं होतं थोडासा टाईमपास केला ना की टाईम हा पुढं पुढं निघून जातो. आणि थोडंसं आता वजनामुळं वेटमुळं थोडंसं मी लवकर जेवण्याचा प्रयत्न करते. आणि शिवाय माझं वॉक असतं आणि सर्दी झाली आहे त्यामुळं प्रॉपर असं योगा काही मी करत नाही आहे, कारण की थोडीशी सर्दीची कणकणी आपल्या शरीरात राहतेच, थोडंसं अंगदुखी वगैरे, आणि सर्दीमुळं ना काहीच सुचत नाही. तर इथं सूप तयार झालं आणि त्या सूपमध्ये मी मॅगी टाकली आहे आणि आता ते परत थोडीशी शिजवून देणार आहे आणि नंतर तिला देणार आहे. पण ती म्हणली की त्याच्यामध्ये काय मॅगी मसाला टाकू नको, म्हणून तो मी साईडला ठेवून टाकला आणि त्या मंचाऊ सूपमध्येच मॅगी शिजवून तिला मी ती देणार होती, कारण की तिला पण सर्दी झाली आणि काहीच खावंसं वाटत नव्हतं. तिला काय कॉफी आवडत नाही आणि म्हणजे मला मम्मी हे करून दे. म्हटलं ठीक आहे चल देते तुला करून, कारण की ती सकाळी जेवलेली असते, डायरेक्ट मग ती 5लाच येते, 12 वाजता क्लासला गेलेली. आणि छान अशी ही मॅगी करून दिली. मी काही अजिबात टेस्ट केलेलं नाही आहे, मला ते बघूनच वाटलं की अरे असं कसं खायचं. आणि मॅगी ही मी खात नाही आहे, आदर्शला पण मॅगी आवडत नाही. कधीमधीच समिधाला
2-3 महिन्यातनं एकदाच तिला खावीशी वाटली तरच मी तिला ती करून देत असते. लगेच गॅसवर इकडं पातेलंही ठेवलं आणि थोडीशी मॅगी गार होईपर्यंत म्हटलं आता वरण फोडणीची तयारी करून घेऊया, म्हणून इथं कोथिंबीर वगैरे चिरून घेतली. आणि असंच मी पटपट कामं करत असते की हे होईपर्यंत ते, कारण की टाईम मॅनेजमेंट केला तरच आपल्याला थोडासा टाईम भेटत असतो. आणि मग राहिलेल्या टाईममध्ये बरीचशी कामं मला असतात की व्हिडिओचं एडिटिंग करणं, परत मुलांकडेही लक्ष द्यायचं, कारण की त्यांनाही टाईम टू टाईम जेवण वगैरे द्यावं लागतं. आता इकडं मॅगी रेडी झालेली होती, आता तिला मी घेऊन देते. हे बघा अशा पद्धतीने ही झालेली होती मंचाऊ सूपमध्ये मॅगी. कोणी खाते हे कमेंट करून मला नक्की सांगा बरं का. तर तिला मॅगी दिली आणि आज स्वयंपाकामध्ये वरण भात आणि भेंडीची भाजी करायचं ठरलं होतं. तर भेंडी ही मुलांची फेवरेटच आहे आणि सकाळची भाजी होती फ्लावरची, तीही थोडीशी होती. म्हटलं चला आता मुलांसाठी भेंडी करूया. मग इकडं वरण फोडणी द्यायला घेतलं आणि भेंडी धुवून घेतली आधी, आणि भेंडीतलं पाणी निथळेपर्यंत म्हणलं वरण फोडणी देऊन घ्यावं. जेवढी भेंडी कोरडी आपण कट करायला तेवढी भेंडी जास्त चिकट होत नाही. आता इथं वरण आपल्या साध्या सिंपल पद्धतीनेच मी फोडणी देते. जिरी, मोहरी, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो ते डाळी ते शिजायला टाकते मी, आणि ते परत टोमॅटो तेलामध्ये परत त्याने वरण फोडणी देते. अशा पद्धतीने साधे सिंपल पद्धतीने वरण फोडणी देत असते मी. आमच्या इथं रोज संध्याकाळी तरी वरण भात लागतोच. कधी कधी दुपारीही मी कुकर लावते मुलांसाठी, रोजच लावते, पण कधीतरी असं असेल त्यांच्या आवडीची भाजी जर असेल दुपारची तर मग कुकर वगैरे लावत नाही. तर डाळ फोडणी देते आणि डाळ इकडं होईपर्यंत जी भेंडी मी धुवून ठेवली होती ना ती लगेच मी इकडं कट करायला घेते. कारण की मी टायमाकडे सारखं बघत होते, कारण की संध्याकाळचा टाईम हा असा जातो ना, आणि एक एक करता करताना कामं टाईमही पुढं जातो. मग आपल्याला ना उशीर होतो बाकीचे कामं करायला. आणि मी ना आता संध्याकाळी लवकर जेवण्याचा प्रयत्न करते, पण कसं होतं 7-7:30 असं म्हणतात, पण मला ना त्या टायमाला खरंच सांगते जेवण शक्यच होत नाही. समिधाला घेऊन आल्यानंतर आम्ही थोडा वेळ सगळेच गप्पा मारत असतो आणि मग दिवसभराचा आम्ही विचारते तिला मुलांना की स्कूलमध्ये काय झालं, समिधा क्लासमध्ये काय झालं, असं हे ते, कारण की तेवढाच टाईम असतो. परत मुलं अभ्यासाला जातात आणि मी माझ्या कामामध्ये बिझी होऊन जाते. आता वरण उकळेपर्यंत इकडे मी भेंडीची भाजी ना कट करून घेत होते. म्हणलं वरण उकळलं की लगेच ही भेंडीची भाजी करून घ्यावी. साध्या सिंपल पद्धतीनेच मी भेंडीची भाजी करते. फक्त याच्यामध्ये ना जो मॅगीचा मसाला मगाशी टाकलेला होता ना तोच मी टाकला. छान लागते अशी पण भेंडी. 6:15 झाले आता. तर दिवाबत्ती करून घेते, आणि दिवाबत्ती करून झाल्यानंतर मला जायचं होतं आता वॉकिंगला, आणि योगा थोडा करायचा आहे. तर अगोदर दिवाबत्ती करते. स्वयंपाक अर्धा झाला आहे, भाकरी आणि चपाती राहिले ते मी नंतर आल्यावर करते. पण भेंडीची भाजी आणि वरण भात तर मी करून घेतलेला आहे. आता दिवाबत्ती करून देवाला दिवा, तुळशीला दिवा लावून नंतर वॉकसाठी जायचं आहे आणि थोडंसं योगा करायचं आहे. आता मला सर्दी झाली त्यामुळे मी काही जिमला जात नाही. म्हटलं आपण घरच्या घरी आपण आता थोडंसं वॉक आणि योगा करावं, स्ट्रेचिंग वगैरे, तर ते तुम्हाला मी शेअर करेन. आता इथं ना मी दिवाबत्ती करायला आले होते. तर दिव्यासाठी ना मी इथं तिळाचं तेलच वापरते, आणि देवाच्या दिवा किंवा तुळशीला आपण दिवा लावतो, दारापुढं दिवा लावतो ना, तर खरंच सांगते तिळाचं तेल तुम्ही वापरा, खरंच ते चांगलं आहे. आणि तिळाचं तेल लावल्यानंतर तेलाचा दिवा लावल्यानंतर ना ते चांगलं असतं. हे मी केंद्रातनंच ऐकलेलं होतं, स्वामींच्या केंद्रातनं. तर इथं ना मी अगरबत्तीपेक्षा ना धूपच प्रेफर करते, आणि मी धूपच लावते. अगरबत्ती मी फक्त ना तुळशीला आणि बाहेर आपल्या दरवाजामध्ये लावते ना तिथंच मी अगरबत्ती लावत असते. आणि नाहीतर मग मी देवापाशी रोज धूपच लावते. इथं ना 2 अगरबत्त्या मी लावून घेतल्यात, एक तुळशीला आणि एक आपल्या बाहेर. तर आता इथं तुळशीलाही बघा दिवा लावते मी रोज नित्यनेमाने. तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हीही लावा, खरंच खूप चांगला आहे. याचं डिटेल महत्त्व असं माहिती नाही आहे, पण तिळाच्या तेलाचा दिवा हे तुम्ही लावा. हे फक्त मला केंद्रामधून ना एक मावशातनं त्या सांगतात ना, त्यामुळे मी ते फॉलो करते. आता इथं तुळशीला दिवा लावल्यानंतर, अगरबत्ती लावल्यानंतर बाहेरही मी दिवा लावते, आणि दरवाजामध्येही अगरबत्ती मी लावत असते. रोज नित्यनेमाने आहे. मला ना ते नाही केलं ना खरंच ते चुकल्यासारखं वाटतं. ते मला सवय लागलेली आहे. रोज नित्यनेमाने ना दारामध्ये रांगोळी काढणं, जास्त मोठे काढत नाही, पण एक छोटासा काहीतरी पांढऱ्या रांगोळीचा छाप वगैरे. आता मी ना हे स्वामी समर्थांच्या शॉपमधून मी आणलं होतं छाप, तेच मी रोज काढते आणि तिथं दिवा लावला. आणि इथं गणपतीचा फोटो आहे बघा माझा, त्यामुळे मी तिथं अगरबत्ती ओवाळते. दरवाजालाही आपल्या घराला वास्तूला ओवाळून मी तिथं अगरबत्तीही लावत असते. खूप छान वाटतं, वातावरण प्रसन्न होतं. 5 ते 10 मिनटं दरवाजा उघडा ठेवते
आणि आता मी ना लगेच इकडं खाली वॉकला जायची तयारी करते, कारण की 7:30 तर वाजल्यात होत्या. आणि 7:30 ते जवळ बघा 8:15 8:30 होतातच मला वॉक करून, थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे करायचं. तर आता वॉकिंगला जाताना ना हमेशाच मी तो शूजच वापरते, कारण की कम्फर्टेबल असतं पायाला आपल्याला आणि पटपट आपण चालतो ना, त्यामुळं मग पायही आपला उचलला जातो आणि कुठं क्रॅम्प वगैरे येऊ नये म्हणून शूजच प्रेफर करायचे वॉकिंगसाठी. 7:30 वाजलेत आणि आत्ता मी चाललेले आहे वॉकिंगला. अर्धा तास वॉकिंग करते आणि नंतर घरी आल्यावर 15 मिनटं स्ट्रेचिंग, थोडंसं योगा वगैरे करते. चला. बाहेर एवढी थंडी आहे ना, अरे बापरे काय सांगू. मला ना सर्दी झाली होती, पण म्हटलं आळस नको करायला, थोडंसं वॉक करावं आता, कारण की सध्याचं थोडंसं ना वेटचं मनावरच घेतलेलं आहे. त्यामुळे रोजची रोज म्हटलं जरी जिमला आपण नाही जाऊ शकलो तरी वॉक तरी करूया आणि बाकीचं थोडंसं स्ट्रेचिंग केलं तरी बरं वाटतं. आणि आता जिमला का जात नाही आहे, कारण की आधीच सर्दी झाली, थोडंसं वीक आहे आणि एनर्जी थोडी डाऊन वाटते म्हणून वॉकिंगला जात नाही. मस्त असे इथे हेडफोन लावले, जॅकेट घातलं, कारण की बाहेर खूप थंड आहे आणि मी इथं वॉकिंगसाठी निघाले. आणि अर्धा तास तरी ना फास्ट मी वॉकिंग करते आणि नंतर वॉक करून आल्यानंतर परतचं जे काही रुटीन आहे तर मग तुम्हाला शेअर करते. आता सोसायटीमध्ये मी खाली गेल्यानंतर बघा, आमची सोसायटी मोठी आहे आणि कडेने सगळे झाडे वगैरे आहेत, त्यामुळे जास्त खूप गार लागतं आणि लाईट असल्यामुळे काही भीती नाही आहे. बघा पूर्ण असा प्रकाश असतो, त्यामुळे वॉक करू शकतो. आणि आता लवकर अंधार पडतो ना आणि थंडीमुळं ना खाली जास्त कोणीही दिसत नाही आहे, कारण की थंडी असल्यामुळे खाली कोणी उतरायलाच मागत नाही आहे वॉक वगैरे करायला. मी आपल्या इथं वॉकिंग करून आले आणि मस्त असे ना इथं काही 1-2 योगाचे प्रकार आहेत ना ते केले आणि सुरुवातीला. आणि हे केल्यानंतर मात्र सूर्यनमस्कार आहेत ना, इथे सूर्यनमस्कार मी 5 सूर्यनमस्कार घातले. यातला एकच तुम्हाला मी प्रॉपर असं दाखवते, बाकीचं काही दाखवत नाही. आता हे केल्यानंतर पटपट भरभर जेवढं शक्य होईल तेवढी स्पीडने मी इथं सूर्यनमस्कार घालते. आणि हे सूर्यनमस्कार घातल्यावर ना खरंच खूप बरं वाटतं, स्ट्रेच होते आपली बॉडी आणि त्यामुळे ना प्रत्येक पाठीचा कणा म्हणा, हे म्हणा, खरंच खूप छान वाटतं. बॉडी एकदम काय म्हणतात फ्लेक्झिबल राहते. त्याच्यामुळं योगा करणं खरंच खूप गरजेचं आहे. जे काय स्ट्रेचिंग असेल ते करणं. आता हे जे प्रकार आहेत ना मी सगळे हे करते. पायाचे व्यायाम, परत पाठीचे, थोडासा मला बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं ना पाठीचा व्यायाम हे डॉक्टरांनी मला सांगितला होता, तो देखील मी ना आता नित्यनेमाने करते. आणि बाकीचे शोल्डरचे वगैरे सगळे व्यायाम. आता एवढी थंडी आहे ना तरीसुद्धा मला घाम आला होता, कारण की फास्ट वॉक केलं होतं आणि वॉक केलं की ना आले की मी पटकन योगा मॅट टाकून हे बाकीचे सगळे ना प्रकार करून घेतले. स्ट्रेचिंग केल्यामुळे बॉडी ही थोडी हलकी हलकी वाटते बघा आणि एकदम व्यायामाने ना थोडा स्टॅमिना वाढतो. त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. बाकीचे आपले हार्मोन्स वगैरे सगळे बॅलन्स राहतात. आणि ते झाल्यानंतर थोडी फ्रेश झाले लगेच. ड्रेस वगैरे चेंज केला आणि इथं माझ्या डाएटचा ना मी मूग चिल्ला बनवला. तर मूग डाळ मी भिजू घातली होती. 2 ते 3 तास मूग डाळ भिजवायची. त्याच्यामध्ये मिरची, लसूण, कोथिंबीर, एक आल्याचा तुकडा टाकून बारीक वाटून घेतला आणि अशा पद्धतीने बघा ह्या मुगाचे डोसे मी आता संध्याकाळी खायला करते. आणि की संध्याकाळची ना सध्या आता मी भाकरी बंद केलेली आहे. हलकंच डाएट घेते. आता लवकर करण्याचा प्रयत्न करते, परंतु हे करता 8:30 वाजल्या होत्या. मग 8:30ला पटकन आता मी माझं अगोदर खायला करून घेते आणि खाल्ल्यानंतर मग राहिलेल्या आता बाकीचा म्हणजे चपाती आणि भाकरी राहिली होती करायची. म्हटलं आधी मी खाऊन घेते आणि नंतरच मग सगळ्यांसाठी ते बनवून घेते. बाकीचे तर सगळं बनवलं होतं, वरण वगैरे, भाजी. आता हे 2 मुगाचे डोसे मी संध्याकाळच्या जेवणामध्ये खाते. म्हणजे 2-4 दिवस मुगाचे डोसे खाते, 2-3 दिवस दलिया वगैरे करते. तर अशा पद्धतीने खायला छान लागतात. नुसते जरी खाल्ले तर खरंच खूप ते चांगले लागतात. आता 8:30 वाजून गेल्याच होत्या. 8:30 8:35 तरी झाले असतील की मी त्यावेळेस जेवते. कारण की कितीही म्हटलं ना आपण लवकर तरी खरंच सांगते होतच नाही. बाकीचं सगळंच पटापट मॅनेज करता टाईम होतोच. आता इथं मी मुगाचा चिल्ला खाऊन घेते. नंतर राहिलेलं जे आहे स्वयंपाक म्हणजे भाकरी आणि चपाती ते बनवून घेते. तोपर्यंत मग आहू पण येतात आणि मग मुलं पण अभ्यास करतात आता, त्यामुळे कोणी दिसत नाही. आता इथं डायरेक्ट ना
सगळे तिकडे जेवायला बसले होते आणि त्यांना जेवायला वाढून मी ही मात्र किचन क्लीन करायला घेतलं. कारण की दुपारी आता जास्त झोपत नाही, म्हणजे झोपतच नाही आहे दुपारी. थोडंसं आराम वगैरे करते आणि संध्याकाळी ना एवढं थकल्यासारखं होतं की वाटतं पटकन कधी झोपल असं. म्हणून मी ना माझं जेवण तर झालेलंच होतं. मग आदर्श, समिधा आणि आहू जेवत होते तोपर्यंतच मी ना हे किचन क्लीन करायला घेतलं. आणि किचन क्लीन करून जर झोपलं ना तर आपले दुसऱ्या दिवशीचे सकाळचं ना फ्रेश वाटतं आपल्याला उठलं की बघायला. आणि झुरळांचा किती प्रॉब्लेम आहे माहिती आहे ना. सिटीमध्ये ना खरंच खूप कितीही क्लीन केलं ना तरी झुरळ होतातच. याच्यावर देखील मी एक व्हिडिओ बनवला आहे, झुरळांसाठी उपाय साध्या सोप्या पद्धतीने कशी झुरळ घालवायची पेस्ट कंट्रोल न करता. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्हाला बघायचं असं तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. खरंच तो हेल्पफुल आहे. आता इथं कट्टा वगैरे सगळं क्लीन करून घेते. आता मी भांडी टबमध्ये भरली असेल, तुम्हाला दिसत असेल, कारण की माझ्याकडे ना भांड्याला मावशी आहेत. मग मी रात्रीचं काय करते, सिंकमध्ये भांडी भरून ठेवते आणि ड्राय गिलरमध्ये नेऊन ठेवते आणि मग मावशी येऊन नंतर ते साफ करून जातात. त्याच्यामुळं मी ते भांडी टबमध्ये भरले. आता कप वगैरे नाही मी स्वच्छ मी धुते, मावशींना देत नाही, कारण की ते फुटायचे चान्सेस असतात म्हणून. कट्टा वगैरे स्वच्छ एकदम क्लीन केल्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी बघायला फ्रेश वाटतं आणि आपली दुसऱ्या दिवशीची सकाळची कामं आहेत ना ते सुद्धा मग लवकर होऊन जातात. आता इथं मी जेवण 8:30ला 8:45पर्यंत माझं जेवण झालंच होतं, कारण की मुगाचा चिल्ला खाल्ला होता मी. अर्ध्या तासाने मी पाणी पिते, लगेच काही पाणी पित नाही. आणि पाणी पिताना मी थोडंसं पाणी कोमट केलं आणि ही वेट लॉसची जी पावडर मी बनवली होती ती पावडर आता या पाण्यामध्ये टाकून मी पिते. तर 1 चमचा ग्लासमध्ये पावडर टाकली, थोडंसं पाणी कोमट केलं आणि ते पाणी मी पिले. म्हणजे 9:15ला मी हे पाणी घेते, कारण की जेवल्या मी कधीच पाणी पित नाही. थोड्याशा वेळानंतरच मी हे पाणी पित असते. आता इथं तोंड माझं कडवट होते, कारण की ही पावडर खरंच थोडीशी कडवट आहे, असे मेथीदाणे आहेत त्याच्यामुळं. पण तरीही मी ते पाणी पिते आणि खरंच ही पावडर पिली ना आपल्या बॉडीवर ब्लोटिंग वगैरे होत नाही. आता माझ्या बॉडी थोडी तशीच आहे की काही जरी नसेल तर थोडीशी अशी फुगल्यासारखी होते, ब्लोटिंग जास्त होतं बॉडीमध्ये माझ्या, त्यामुळे मी ते पावडर घेते. आता ही दुसऱ्या दिवशीची तयारी चालू झालेली आहे. पाणी माझं पिऊन झालेलं आहे. इथं मी त्याच्यामध्येच त्या पाण्यामध्ये ना 1 चमचा मोठा जिरं टाकून ठेवलेलं आहे, कारण की मी रोज सकाळी उठलं की उपाशीपोटी ही जिरा वॉटर घेत असते. आणि सगळ्यांसाठी आम्ही ना आता हे बदाम मी भिजवायला घातलेले आहेत, ते बदाम देखील मी आता या पाण्यामध्ये भिजवून ठेवते. हे रोज नित्यनेमाने हे माझं रुटीन आहे. संध्याकाळी सगळं आवरल्यानंतर मी बदाम भिजवणे आणि माझं जिरा पाण्यामध्ये टाकून ठेवणे हे काम ना मी नित्यनेमाने करते आणि ते मला आता सवयच लागून झाली आहे. आणि लगेचच्या लगे पसारा आवरून घेणे. आता ते काम झालं की इकडं मी माझं स्किन केअर करायला आलेले आहे. आता कितीही थंडी असली तरीही मी स्किन केअर करते. खरं तुम्हाला लिटरली सांगते, 2 ते 3 दिवस झालं मी ना मला सर्दी होते म्हणून गरम पाणी करून मी माझं फेस वॉश करते. आता इथं मी ना मम्माअर्थचं फेस वॉश वापरते, मागील व्हिडिओमध्येही तुम्हाला मी सांगितलेलं असेल. तर त्यानेच मी फेस क्लीन करते आणि 2-3 दिवस झाले थंडी होते ना, म्हणून मी ना गरम पाणी करत होते थोडंसं आणि त्यानेच तो फेस धुत होते. पण आज काही केलं नाही आहे. आज मी आता खरंच खूप मला असं थकल्यासारखं झालं होतं, कारण की आज ना बाकीचेही थोडेसे व्हिडिओ मी बनवले होते, एडिट वगैरे करत होते, त्याच्यामुळं आज ना थोडासा आरामच नाही झाला. आता फेस वॉश केल्यानंतर इथं खूप थंड थंड वाटत होतं आणि नंतर तो क्लीन स्वच्छ टॉवेलने पुसून घेतला. आणि इथं ना आता मी थंडीमध्ये जर आपल्याला स्किन केअर करायचं असेल तर इथं ना बघा मी हे तेल वापरते, बदाम ऑइल. मेडिकलमधून हे आणलेलं होतं. तर त्या तेलाने ना आपल्या चेहऱ्यावर मसाज करायची, मालिश करायची. खरंच सांगते याचे 2-3 फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. एक व्हिडिओही मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे की थंडीमध्ये स्किनची काळजी कशी घ्यायची. याने काय होतं, आपल्या चेहऱ्यावर जी ब्लोटिंग होते, चेहरा सुजल्यासारखा वाटतो ना, तर या तेलाने जर मालिश केली ना तर ते कमी होतं. आणि हा फरक मला जाणवतो, कारण की मी ना ह्याची बदाम तेलाने चेहऱ्यावर मालिश करत असते. तुम्हाला रोज नसेल पॉसिबल होत तर आठवड्यातनं ना 2दा किंवा 3दा तरी हे नक्की करा. आणि खरंच हे चांगलं आहे. बाकीचं केमिकलयुक्त काही वापरण्यापेक्षा ना बदाम तेलाने जर मालिश केली चेहऱ्यावरती तर ते आपला चेहराही आपला वाढत्या वयानुसार बघा चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, ते देखील पडत नाहीत आणि आपल्या चेहऱ्यावरचं ब्लोटिंग देखील कमी होतं. त्यामुळे छान अशी मसाज करायची. तेल थोडंसं घेतलं ना तरी ते खूप ऑइली होतं, ते आपल्या चेहऱ्यावर मस्त असं मसाज करून ना मुरवायचं, म्हणजे जिरवायचं असं फेसवरती. तर बरेचसे फायदे आहेत याचे. मला तर चांगलं सूट वाटते म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर केलं. तर कुठलंही आधी काहीही मी स्वतः अनुभव घेते आणि मगच तुम्हाला ते सांगते.
तर अशा पद्धतीने चेहऱ्यावरती मालिश करून घेतली. मग माझे स्किन केअर झालं होतं आणि ते झाल्यानंतर आता सर्दी झाली आहे आणि रोज मला टॉन्सिलचा त्रास असल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं होतं की दुधामध्ये हळद टाकायची, दूध चांगलं खळखळ उकळून द्यायचं आणि ते रोज प्यायचं. तेव्हापासून खरंच सांगते तुम्हाला, लिटरली मला हा टॉन्सिलचा जो त्रास आहे ना, 90% माझा तो कमी झालेला आहे. नाहीतर ENTवाल्याकडे मी गेले होते मध्ये, त्यांनी मला ते काढायला सांगितले होते, पण मी ते टाळलं ऑपरेशन आणि एक आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेले होते. तर त्यांनी हा उपाय सांगितला होता की रोज हळदीचं दूध प्यायचं. तर आता थंडीमध्ये तर हे चांगलंच आहे, आपल्या हळदीने इम्युनिटी पॉवर वाढते, घशासाठीही चांगलं आहे. आणि मी आता ना शुगर तर बंद केलेलीच आहे, प्लस मी गूळ किंवा गूळ पावडर वापरत होते ना, ते पण आता मी बंद केलेले. एका त्याची कमेंट आली होती की साखर आणि गूळ ह्याच्यामध्ये सेम कॅलरीज असतात. मग मी तेव्हापासून ना गूळ पावडर देखील अवॉइड केली आणि म्हटलं नाही असंच आता प्यायचं. एकदा सवय लागली की ती लागून जाईल. मग सुरुवातीला 2-3 दिवस तसंच पिले आणि खरंच सांगायचं लिटरली मग मी ती गूळ पावडरसुद्धा टाकायची बंद केली. 10:30 वाजत आले, सगळी कामं झाली, सगळं स्किन केअर झालं, बदाम वगैरे भिजू घालायचे होते ते झालं आणि हळदीचं दूध घेतलं आणि जिरं पण पाण्यामध्ये सोक करायला टाकलं आणि बरोबर आता हे 10:30 वाजलेलं दिसलं. आणि आता ठीक आहे. तर आता झोपायला आता 10:30ला घ्यायचं, कारण की सकाळी परत लवकर उठायचं आहे. आदर्शची एक्झाम चालू आहे, त्याला पण नंतर मग टिफिन वगैरे द्यावा लागतो. आणि आता बेडवर जाऊन पडेपर्यंत, झोप लागेपर्यंत 11:45 होत्यातच. पण बेडरूममध्ये 10:30ला मी बरोबर जाते, सगळी कामं उरकून. असं हे असतं माझं. हे माझं संध्याकाळचं 6 वाजल्यापासून ते रात्रीचं झोपेपर्यंत, म्हणजे 10:30 वाजेपर्यंतचं रुटीन आहे. तर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. कारण माझे असे छान छान ब्लॉग आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की. समिधाच्या बेडरूममधून बाहेर आले आणि जाता जाता परत एकदा किचन तुम्हाला दाखवते. स्वच्छ किचन हे आपल्या खरंच एका लेडीजची पारख आहे, म्हणून रात्री नेहमी झोपताना स्वच्छ किचन करून झोपा. लक्ष्मी आपल्या घरात सतत नांदत राहते. आणि चला आता लाईट ऑफ करते आणि सगळ्यांना गुड नाईट. असं हा होतं माझं 6 ते रात्रीचं 10:30पर्यंतचं रुटीन. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र जरूर करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.